नमस्कार रसिको, मी सचिन दातार आपल्या सर्वांचं सस्नेह यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. मंडळी, आज आपल्यासमोर सादर करीत असलेल्या लघुकथेचं शीर्षक आहे प्रेम म्हणजे प्रेम असतं. लेखक मकरंद पिंपोटकर, अभिवाचन सचिन दातार. ऐकूया प्रेम म्हणजे प्रेम असतं. मंडळी, बागकाम गार्डनिंग हा काही माझा शौक नाही, पण माझ्या बायकोची मात्र ती आवड आहे. आणि मग मी माझ्या परीने जमल तसं तिला मदत करत असतो. बघा ना, कालच तिच्या नवीन उपक्रमासाठी काही कुंड्या घरी आल्या होत्या. आज अजून काही येणार आहेत. बरं, कुंड्या वळण्यासाठी लाल माती येऊन पडलेली आहे. मदत व्हावी म्हणून मग मीच जरा काम करायला घेतलं होतं, तर लेकालाही हाक मारली. ए बाबा, आत्ता नाही मी बिझी आहे रे. कार्टून नेटवर्कवर बघत वेफर्स खाणाऱ्या आणि सोफ्यावर पसरलेल्या माझ्या त्या 11 वर्षाच्या लेकाचं अपेक्षित उत्तर. ए लेका, चल. अरे याला बिझी असणं म्हणतात का रे? उठ उठ, चल उठ ताबडतोब, ये माझ्या मदतीला. मी फरमानच सोडलं. मग नेहमीच्या कुरबुरी तडजोडी झाल्या आणि आम्ही दोघं परसदारी आलो. म्हणजे आमच्या बाल्कनीत. कुंड्या आणि त्या मातीचा तो पसारा बघून लेकाने डोळे फिरवले आणि म्हणाला, बाबा, पण आपण हे का करायचं? बरं, मलाही तसा गार्डनिंगमध्ये काही अजिबातच रस नाही, हे त्यालाही ठाऊक आहे. मग मीच त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघितलं आणि एवढंच म्हटलं, लोक सन, वेन यू लव समवन यू सर्व देम. तुम्ही जेव्हा कोणावर प्रेम करताना तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीला हर तऱ्हेने मदत करत असता. आपल्या मित्रावर, कुटुंबावर, समाजावर, देशावर प्रेम करणारा असा सहृदय माणूस, अशी त्याची ओळख व्हावी म्हणून तर मी झटत होतो. बागेतल्या त्या कुंड्या, माती, फावडी, पिशव्या, शेणखत या सगळ्या पसाराकडे बोट दाखवत मी म्हटलं, हे बघ, हे प्रेम आहे आणि प्रेम म्हणजे प्रेम असतं. त्याला उमगलं, समजलं का काय माहीत नाही, पण थोड्या नाखुशीने का होईना त्याने फावडं उचललं आणि आम्ही ती माती त्या कुंड्यांमध्ये भरायला लागलो. दुसऱ्या दिवशी अर्थात कामावर गेलो होतो. माती आणि कुंड्यांचा पुढचा लॉट घरी येऊन पडला होता. बायको आज घरी होती आणि अर्थात लेकही होताच. बायकोनी मला लेकाचा फोटो पाठवला. तिने न सांगता स्वतःहून हा एकटा ती माती, शेणखत कुंड्यांमध्ये भरत होता. तिने त्याला विचारलं सुद्धा, काय रे, तुला तर हे असलं काही आवडत नाही, मग आज हे असं कसं काय? तो फक्त एवढंच म्हणाला आईला, कारण तू माझी मम्मा आहेस, माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि प्रेम म्हणजे प्रेम असतं. खरंच. काय मंडळी, कशी वाटली ही प्रेमाची छोटीशी प्रचिती? अभिप्रायात नक्की कळवा. बरं, आजची कथा लाईक करा, शेअर करा आणि आपलं सस्नेह चॅनल मित्रमंडळींबरोबर सुद्धा शेअर करा. त्यांना सबस्क्राईब देखील करायला सांगा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.